सुरगाणा तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर, नार पार, गिरणा, वाजडी नदीला पूर, शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान। सुरगाणा शहर व तालुक्यात सायंकाळी 5 ते 8 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला। गेल्या 7 ते 8 दिवसापासून सतत अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यानं आंबा, कांदा तसंच घरांचं अतोनात नुकसान झालंय। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं 5 ते 8 वाजताच्या सुमारास जोरदार हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली। सुरगाणा शहरात जोरदार अतिवृष्टी झाल्यानं शहरात उंबरठाण रस्त्यावर पावसाचं पाणी तुंबल्यानं वाहनधारकांना पाण्यातून वाहनं काढताना तारेवरची कसरत करावी लागली। तालुक्यातील नार, पार, गिरणा, वाजडी, औरंगा, कावेरी, अंबिकेची उपनदी, भुतकुड्याचा नाला या नद्यांवरील डोह भरले असून विहिरी, बोरवेल, विंधन विहीर पाणी जमिनीत मुरल्यानं यांना पाणी लागलं। जनावरे, पशुपक्ष्यांनी पाणी पुरवठा योजनेच्या विहिरींना पाणी उतरलंय। तळ गाठलेल्या विहिरी तुडुंब भरल्यानं एकीकडे पाणी टंचाई दूर झाली असली तरी शेतकऱ्यांवर आसमानी संकटाबरोबर सुलतानी संकट आलंय। या अवकाळी पावसानं कहर केला असून विवाह, राबभाजणी, जनावरांचा चारा, कांदा, भाजीपाला, आंबा, घरांचं अतोनात नुकसान झालंय। नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी देवेंद्र ढुमसे, नाशिक।